ब्लॅक मॅजिक खरोखर हे असतं का? मुळात याच्यावर खूप वेगवेगळे वाद आहेत. कोणी म्हणतं आहे, कोणी नाही. आणि काही बोंदुगिरी पण नक्कीच चालते, तेही मी टाळत नाही. कारण खरोखर जर ब्लॅक मॅजिकच्या केसेस म्हणजे आता जेव्हा कन्सल्टेशनसाठी लोक येतात, त्यांचे प्रॉब्लेम जेव्हा बघितले जातात, तर ऍक्च्युअल ब्लॅक मॅजिकच्या केसेस या खूप कमी असतात. अच्छा. सगळ्यात आधी मला हा पॉईंट सांगावा वाटतो, म्हणजे 25% रिअल ब्लॅक मॅजिकच्या केसेस असतात. बाकीच्या सगळ्या एक तर स्वतःच्या कर्माने आलेल्या असतात किंवा इतर गोष्टी असतात. आता मुळात ब्लॅक मॅजिक आहे की नाही, तर आहे. का आहे? कारण जसं आता आपण इथे लाईट लावलाय, लाईट आहे, याच्या मागे म्हणजे अंधारी आहे. येस. जसं दिवस होतो, रात्रही आहे. सेम आहे. जर आपण काही एक गोष्ट चांगली करतो, तर त्याच्या बॅकएंडला दुसरं काहीतरी आहेच. याच्याहून दुसरी सोपी गोष्ट अशी आहे की एनर्जी एकच आहे, पण आपण त्यामागे कुठले इंटेन्शन्स लावतो त्यानुसार ती काम करते. जसं समजा तुम्ही जर एनर्जीला कोणाचं चांगलं करायचं प्रार्थनेचं स्वरूप दिलं, काम करते. प्रत्येक जण प्रत्येक जाती धर्मामध्ये म्हणतो की माझ्यासाठी प्रार्थना करा, ते काम करतं, एनर्जी आहे. बरोबर. सेम पद्धतीने जर आपण मॅनिफेस्टेशन करायचं आहे, एनर्जी आहे, इंटेन्शन्स आपण काय लावले त्यानुसार ते मॅनिफेस्ट होणार आहे. सेम ब्लॅक मॅजिक मध्ये एनर्जी तीच आहे, पण तिथे वाईट इंटेन्शन जोडलेले आहेत, त्यामुळे ती काम करते. इथे कुठलीही बोंधुगिरीचा प्रकार तो नाही, कारण एनर्जी आहे ती काम करणारच आहे.